अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण अब कड हवं की नको असा ईमेल करून हरकती नोंदवण्यासाठी राज्य सरकारने GR काढला. त्याची तारीख पहिली 15 होती, आता 30 झाली. आता 4-5 दिवस राहिलेत. पण कधी विचार केलाय का की हरकती कुणी नोंदवायच्यात? अनुसूचित जातीतील 59 जातींनी या खऱ्या अर्थाने हरकती नोंदवल्या पाहिजेत. पण हरकती नोंदवण्यासाठीची प्रक्रिया केवळ ईमेल आहे. आणि हा ईमेल कोण करतंय कसं ओळखायचं? तो ईमेल 59 जातीतल्याच लोकांनी केलाय का हे कशावरून? सरकार उपवर्गीकरणाच्या बाजूने, RSS BJPला जाती जातीमध्ये फूट पाडायची. मग BJPचे IT सेल हे ईमेल करणार नाही हे कशावरून? BJPचे कार्यकर्ते हे ईमेल करणार नाहीत कशावरून? म्हणजे 59 जातीमध्ये त्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणात जाती ह्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. पण ज्यांना उपवर्गीकरण पाहिजे असं वाटतंय ती सत्ताधारी मंडळी आहे, फोडा आणि राज्य करा मानणारे लोक आहेत. आणि त्या अनुसूचित जातीमध्ये सुद्धा नाही आहेत. मग त्यांनी जर हा ईमेल भ्रष्टाचार केला, हरकती भ्रष्टाचार केला, तर ओळखायचा कसा? कारण ईमेलला तर जात नाही. ईमेलची जात ओळखायची कशी? ईमेलचा रंग, ईमेलचा रूप ओळखायचा कसा? त्याच्यामुळे पूर्णपणे राज्य सरकार अनुसूचित जातीच्या 59 जातीसोबत माइंड गेम करत आहे, बौद्धांसोबत माइंड गेम करत आहे. आणि त्यांना हे उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत लागू करायचंय म्हणून दिशाभूल करत आहे. ईमेलची जात कशी ओळखायची हा प्रश्न मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारतोय. आणि त्याच्यामुळे हरकती जर नोंदवायच्यात तर त्या ईमेल सोबत त्याचं ओळखपत्र किंवा त्याचं जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तरच त्याची हरकत ग्राह्य धरली पाहिजे. नाहीतर IT सेल मेल करल, पाहिजे ते फेक मेल होतील. यांच्याकडे लाखो करोडोनी त्या ठिकाणी फेक ईमेल ID बनलेले आहेत. उद्या ते टाकले तर आम्ही तर 20 आणि 25 आणि 50 लाखामध्ये आम्ही लोक, आणि यांचे फेकच अकाउंट करोडो येतं. त्या करोडो अकाउंटवरतून मेल आल्यावर, त्या हरकती ग्राह्य धरल्यावर, वर्गीकरणाच्या बाजूनी बहुमत गेल्यावर याला जबाबदार कोण आहे? हा माइंड गेम थांबवा आणि हरकतीची प्रक्रिया बंद करा. याला दुसऱ्या प्रकारेच असणारं सामोरं जावं लागेल. ईमेलची आणि हरकतीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ही हरकतीची प्रक्रिया फ्रॉड आहे, धोकादायक आहे, माइंड गेम आहे. ती रद्द झाली पाहिजे. ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची राज्य सरकारकडे मागणी आहे. थोडा विचार करा. ईमेलचा रंग, रूप आणि जात ओळखायची कशी? अनुसूचित जातीचा प्रश्न तो अनुसूचित जातीतूनच हरकती आल्या पाहिजेत. पण तसं न होता होऊ शकतं उद्या ओपन मधून ईमेल येतील, ओबीसीतून ईमेल येतील, पक्षाच्या कार्यकर्त्यातून ईमेल येतील. त्या ठिकाणी मनुवाद्याकडून ईमेलची मोहीम राबवली जाईल. कारण फोडा आणि राज्य करा हेच यांचं धोरण आहे. बौद्धांसोबत, अनुसूचित जातीच्या 59 घटकांसोबत या ठिकाणी धोका होतोय, हा त्यांनी ओळखला पाहिजे. आणि राज्य सरकारला आमचा इशारा आहे, ही माइंड गेम पद्धत बंद करा आणि हरकतीची प्रक्रिया तात्काळ रद्द करा. त्या ठिकाणी ही हरकतीची प्रक्रिया होऊ शकत नाही, त्याचा आम्ही निषेध करतो.